शेतकरी मित्रा हो नमस्कार. वार आहे गुरुवार तारीख आहे 20 ऑगस्ट. तर 20 ऑगस्टला महाराष्ट्रात वातावरण कसं असणार आहे? शेतकरी मित्रांनो आपण जर गुरुवारी म्हणजेच उद्या जर बघितलं तर भंडारा, ते उमरेड, चिमूर हा परिसर बघितला तर या भागांमध्ये म्हणजे दुपारपासूनच वातावरणामध्ये मोठा बदल होताना आपल्याला जाणवत आहे आणि चांगल्या प्रमाणात त्या भागात पाऊस असणार आहे. साकोली, गोंदिया, आमगाव त्याचबरोबर तुमसर या भागात देखील रामटेक, नागपूर, सावनेर या भागात देखील चांगल्या प्रमाणात पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर वर्धा, हिंगणघाट, वरारा त्याचबरोबर आपण जर गडचिरोली हा परिसर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा होणार आहे. आपण जर हिमायतनगर परिसर जर बघितला तर हिमायतनगर त्याचबरोबर नायगाव, त्याचबरोबर आपण जर नांदेड, पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, अंबाजोगाई, लातूर, अहमदपूर, शिरूर, उदगीर, निलंगा, उमरगा, नलदुर्ग, अक्कलकोट, तुळजापूर, धाराशिव, त्याचबरोबर कळंब, भूम, बार्शी, वैराग, मोहोळ, सोलापूर, पंढरपूर, कुरुडवाडी, त्याचबरोबर बार्शी, भूम, कळंब, केज, बीड, वडवणी, माजलगाव हा परिसर बघितला. पाथर्डी, जामखेड, कर्जत, अहिल्यानगर, शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, अकलूज, विटा हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात आपल्याला पूर्णपणे ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही या परिसरात देखील. आपण जर शेवगाव परिसर जर बघितला, ते सांगोला परिसर जर बघितला, तर सांगोल्यामध्ये काही प्रमाणात म्हणजे रिमझिम पाऊस आहे. सांगोला झालं, जत झालं या परिसरामध्ये. जास्त पाऊस नाही. अंजनी त्याचबरोबर इकडे जर आपण निपाणी, कोल्हापूर, ईश्वरपूर हा परिसर बघितला, तर या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही. कराड, त्याचबरोबर ईश्वरपूर, कोल्हापूर, इचलकरंजी, निपाणी, गरगोटी, त्याचबरोबर सुर्ला, बेलगाव हा परिसर बघितला. सावंतवाडी, पणजी, कणकवली, देवगड, राजपूर, लांजा, त्याचबरोबर संगमेश्वर, चिपळूण, खेड, महाबळेश्वर, महाड, भोर, लवसा, पुणे, पिंपरी चिंचवड, वाई, लोणावळा, नागठाणे, कर्जत, त्याचबरोबर नवी मुंबई, कुळगाव, बदलापूर, ठाणे, शहापूर, मुंबई, वसई, विरार हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात आपल्याला रिमझिम पाऊस हा दिसत आहे. जास्त काही पाऊस नाही आहे शेतकरी मित्रांनो. खूप शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर 20 ऑगस्टला गुरुवारी जर बघितलं, तर येथे आपण कोपरगाव, मनमाड, मालेगाव, सटाणा, धुळे, साक्री, चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर, पैठण, अहिल्यानगर, पाथर्डी, जामखेड, कर्जत, इंदापूर, बारामती, अकलूज, पंढरपूर, सांगोला, सोलापूर, धाराशिव, नलदुर्ग, अक्कलकोट, बार्शी, केज, बीड, माजलगाव, परतूर, जालना, अंबड, मेहकर, जिंतूर, परभणी, नांदेड, अहमदपूर, उदगीर, त्याचबरोबर उमरखेड, पुसद, वाशिम, अ, अकोला, अकोट, अचलपूर, धरणी हा परिसर जर बघितला, तर या भागात आपल्याला काही प्रमाणात म्हणजे ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही. शेतकरी मित्रांनो, आपण जर गुरुवारी 20 ऑगस्टला हा संपूर्ण परिसर हवामानाचा अंदाज जर बघितला, तर काहीच भागात आपल्याला रिमझिम पाऊस दिसत, काही भागात जोरदार पाऊस आहे. पण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या परिसरामध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. ढगाळ वातावरण बऱ्याच ठिकाणी दिवसभर असणार आहे. पण पाऊस नाही शेतकरी मित्रांनो आणि शेतकऱ्यांना पावसाची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या भागामध्ये पाण्याची काय परिस्थिती आहे, पावसाची काय परिस्थिती आहे, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.